नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी असं मस्त काहीतरी असं गरमागरम नाश्ता करायचा आहे. म्हणजे छोटीशी एक स्नॅक्सची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती रेसिपी असणार आहे आपले कोबी मंचुरियन्स असतात ना, जे आपल्याला बाहेर खूप आवडीने मुलं खातात, आपणही खातो. तर म्हटलं की चला माझ्याकडे आज एक छान कोबी होता, अर्धा शिल्लक होता, तर मी म्हटलं चला आज त्याची कोबी मंचुरियन्स बनवूया आणि मुलं येतील, आहो येतील, संध्याकाळ चहाबरोबर अगदी मस्त चटपटीत असा आमचा नाश्ता होईल. तर ती रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. रेसिपी पूर्ण बघा, आवडली तर नक्की एक लाईक करा आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. चला तर रेसिपीकडे आपण वळूया. चला तर इथे मी छान कोबी बारीक चिरून त्याचं पाणी निथरत ठेवलेलं, अगदी पाणी निथरलेलं आहे. एका वाडग्यामध्ये हा कोबी घ्यायचा. नंतर आपल्याला कमी जास्त चवीनुसार ह्यामध्ये मिरच्या कापून घ्यायच्यात. काळी मिरी पावडर टाकलं आहे अर्धा चमचा. चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. बघा इकडे 1.5 चमचाभर मी आहे ना लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे. 1 टेबलस्पून मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. इकडे आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा उपयोग करायचा आहे, मक्याचं पीठ. तर हे टाकलं की आपलं भजी हे छान कुरकुरीत होणार. आता मी 1 टेबलस्पून मैदा टाकून घेतला आहे. बघा कॉर्नफ्लॉवर जर तुम्ही 2 चमचा टाकलात तर मैदाही 2 चमचा टाकायचं. नंतर हे छान मिक्स करायचं. पण आपल्याला असं वाटत असेल की इकडे आपला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा कमी पडला आहे तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला हे छान मिक्स करतानाच समजणार. बरं, आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता सोया सॉस टाकायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी इथे सोया सॉस टाकला आहे. इथे मी रेड चिल्ली सॉसचा पण वापर केला आहे आणि इकडे ग्रीन चिल्ली सॉसही टाकलेलं आहे. ह्याच्याने अगदी छान चायनीजसारखी टेस्ट येते. आता ते जे थोडंसं मसाला त्याच्यामध्ये उरलेला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते टाकून अगदी व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. चला मी मिक्स करते, तुम्ही बघाच. चला तर हे बॅटर आपलं तयार आहे. तर खूप छान रेसिपी आणि अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की तुम्ही करून बघा आणि केली पण असेल माझ्या मैत्रिणींनी, भरपूर जणींनी. आणि बाहेर खाण्यापेक्षा हे असं आपण घरी खाल्लं तर अगदी मस्त ना, हेल्दी. आणि चला आता हे मी झाकून ठेवते आहे. आहो आणि मुलं आल्यानंतर संध्याकाळी हे फ्राय करणार आहे, तर तेव्हा तुम्हाला दाखवतेच. चला तर आता फ्राय करायची वेळ आली आहे, कारण आहू आणि मुलं आलेली आहेत. तर इथे मी अगदी छान गॅस चालू केला, तेल गरम करायला ठेवलं, एका साईडला चहा बनवायला ठेवली आहे आणि टिश्यू पेपर टाकून अगदी ते आता भजी काढणार, ते त्याच्यामध्ये टाकणार. आता इथे मी भजी करायला घेतली आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. आपल्या जशी आपण मुगाचे किंवा कांदा भजी वगैरे जसं करतो ना, तसंच ते बॅटर असतं आणि आपण ते छान तेलात सोडून घ्यायचं आहे. चला इथे मी सगळ्या भज्या करून घेते आहे आणि अगदी छान होतात, हा कुरकुरीत होतात. कॉर्नफ्लॉवरचा आपण उपयोग केल्यामुळे त्या भजीला कुरकुरीतपणा अगदी मस्त येतो. कलर बघा, अगदी बाहेरच्या मंचुरियन्स भजीसारखा आहे की नाही? अगदी खूप छान झालेल्या आणि टेस्टी झालेल्या. नक्की तुम्ही करून बघा. अगदी सोपी रेसिपी आणि झटपट अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. इकडे माझ्या सगळ्या भज्या मी करून घेते आहे. ह्या पहिला राऊंड मी जो बनवलेला तो मी आता इथे काढून घेते आहे. तर चला आता आम्हाला अजिबात धीर नाही आहे. ह्या सगळ्या भज्या मी बनवून घेते आणि आम्ही मस्त खाऊन घेतो. एका साईडला माझी चहा पण बनते आहे. म्हणजे हा संध्याकाळचा असा नाश्ता बनवायला अगदी सोप्पा आहे की नाही? पण तुम्हाला पण जर असं कधी वाटलं की काय नाश्त्याला बनवायचं, कारण आता पावसाचे दिवस येतो, हे असे छान छान रेसिपीज किंवा असे भजी, बटाटे वडे आपण असं काही ना काहीतरी बनवून खातच असतो ना. आणि आम्हाला तर लागतंच. आम्हाला खूप आवडतात असे सगळे पदार्थ बनवून खायला. तर चला इथे मस्त माझी चहा उकळली आहे आणि इथे माझी भजी पण तयार आहेत. तर आता मस्त आम्ही स्वाद घेणार आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही बनवून बघा. बघा इकडे असे मी 2-3 राऊंड मस्त तळून घेतलेत हे भजी आणि अर्ध्या कोबीचे किती सारे भजी झालेत. इथे माझे भजी तयार आहेत. चला इथे मस्त चहा ओतते आहे.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये नक्की काहीतरी लिहाच, कारण की तुम्ही कमेंट्स करत नाही. तर चला, अशा छान व्हिडिओमध्ये आपण पुढच्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.